आ भाई चला या नाश्ता करूया, तुमच्या आवडीचा बनवलाय. आपल्याला नको आज. अहो काय झालं? उपास आहे माझा आ दुपारपर्यंत. तुमचा उपवास दुपारपर्यंत? भाई असं कुठं दुपारपर्यंत उपवास असतो भाई? माझी बायको येणार आहे आवडीचं जेवण घेऊन. खरं की काय? तुझ्या आईची शपथ. आता माझ्या आईची शपथ येत आहे, मग खरंच असणार बघा. पण भाई एक सांगू का, तुम्ही लय भारी माणूस आहात बरं का. चक्क तुमच्या बायकोकडून तुमचे लाड करून घेत आहे, ते बी तिच्यावर एक पण पैसा खर्च न करता. पैसा खर्च केला नाही. अरे तिला हुडकायला इतका पैसा खर्च केलाय, तुला काय सांगायचं. इथं ठाण्यात येऊन फ्लॅट घेतलाय, त्याचं भाडं कोण देतंय. लय पैसा खर्च झालाय. हिसाब लावायला गेला तर हिसाब लागायचा नाही. आपल्या पैशाची पायी पायी ना अंगाची झालेली लाई लाई समद वसूल करणार, ते बी पाठणी व्याजानं करणार. तिची सुरुवात श्रीखंडपुरीने करणार. नशीब माझं, आत्याबाईंनी श्रीखंडपुरीचा बेत केल्यामुळे चक्का तयारच आहे. मीनाक्षी, काय करतेस? फ्रीज मध्ये बघितलं तर चक्का होता, म्हणून म्हटलं आज श्रीखंडपुरीचा बेत करावा. वहिनी, अगं तुला मी कुठे कुठे शोधलं. हा, तू इथेच ना? हो. काय ग, हे आता काय बनवतेस? वंसा, अहो तुम्ही तो केलेला चक्का उरला होता ना, म्हणून ती श्रीखंडपुरी करते. काय म्हणावं तुला ना, तेच मला समजत नाहीये. अगं घरात परिस्थिती काय आहे? हा, तुझा नवरा अभि एवढा टेन्शन मध्ये आहे आणि तुला श्रीखंडपुरी सुचतीये? मी हे सगळं जे काही करते ते अभिनसाठीच करते. म्हणजे अभिनवरचं संकट टळावं म्हणून मी अन्नदान करायचं असं म्हणते, आणि त्यासाठीच हे गोडधोड करते. अगं ही छान कल्पना आहे. मी पण मदत करू तुला? चल करूया आपण. एका महिन्यात 8 कोटी कुठून आणायचे? हे लोक असं का करतात तेच कळत नाहीये मला. त्यांचा वकील तर आपला ऐकून घ्यायलाच तयार नव्हता काही. हे बघा भाई, कायद्याने त्यांना तो पूर्णपणे अधिकार आहे. टेक्निकल टर्म्स अँड कंडिशन मध्ये तू अडकलायस हे त्यांना पण माहिती आहे. हे बाबा, त्यातनं काहीतरी मार्ग काढायलाच हवा आणि मी तो काढेन. इतक्या सहजासहजी हार नाही मानणार नाही. माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आणि मी आहे ना तुझ्या बरोबर. आपण दोघं मिळून नक्कीच काहीतरी मार्ग काढू.
मीनाक्षी, तू देवळात निघालीस ना? हो. जा तू देवाला प्रार्थना कर माझ्या अभिसाठी. त्याला म्हणावं माझ्या अभिवरचं हे संकट लवकर टळू दे. हे सगळं मी अभिंसाठीच करते आई. मग माझ्या जीवाला काहीही झालं तरी मला त्याची पर्वा नाही. आलेच. या वहिनी या. बाई वहिनी आल्या. आगतम स्वागतम सुस्वागतम. माझ्या बायकोच माझ्या घरात स्वागत आहे. या 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 या. बसा बसा बसा. आज आपण तुझ्या जागेवर बसणार बायको. भाई काय काम? लय भूक लागली बघ मला. आग आता काय थोपडाकडे बघत बसणार आहे का? खायला बी घालणार आहे. आपल्याला श्रीखंडपुरीला आवडते, तुला माहिती ना? घ्या. नवरा आहे का कुत्रा आहे? आज जेवढ्या प्रेमानं तू बनवून आणलंय तेवढ्या प्रेमानंच बरं की. काय बघती रागानं? देखो मगर प्यार से. बुरी नजर वाले तेरा मुंह काला. आता बरवते का उठू? वा बायको वा. तुझ्या हाताला अजून बी तसलीच चव आहे बघ. एकदम जाग झाले बघ. तूच गोडवाय. हे बघा, मी हात जोडते तुमच्या समोर. हवं तर पाया पडते, पण प्लीज हे सगळं थांबवा आता प्लीज. आणि माझा जीव घ्या हवं तर, पण अभिंना त्रास देऊ नका प्लीज. आता जे काही बोलली ना मला, तुझा डम्मे नवरा बाहेर आलाय त्याला बी तेच बोल. देखो देखो वो आ गया. पक्या, ए पक्या. ओ भाई डोरबेल वाजते, बघतो कोण बाहेर आले ते. तुझ्या वहिनीचा नवरा आलाय. जा त्याला घेऊन ये. दणक्यात स्वागत झालं पाहिजे त्याच. आलोच बाई. भाई कुठं आहे तो? अरे त्याला का बाहेर सोडून आला काय? अरे त्याला घेऊन ये की. मस्त आम्ही दोघं मिळून श्रीखंडपुरी खातोय बायकोच्या हातची. आहे का नाही? भाई बाहेर लॉन्ड्रीवाला आलाय. लॉन्ड्रीवाला आलाय? हा. लॉन्ड्रीवाला आलाय? लॉन्ड्रीवाला आलाय? होय. लॉन्ड्रीवाला आलाय.
पहिल्यांदा नाही का चुरून आली होती घरात, त्या समोरनं निघून गेली होती, तोच आहे. बोलू का? ग बायको, त्याला कशाला बोलू मी? तुझा नवरा आला असता तर लय मजा आली असती ना. ए फुल राडा. बघत काय उभा आहे, जा लवकर घेऊन ये. तुझ्या वहिनीने असलं मस्त स्पेशल खायला आणलंय. चांगल्या स्पेशल पद्धतीनेच खाल्लं गेलं पाहिजे का नाही? हा, एक काम कर, पटकन जाऊन पाठ रांगोळी घेऊन ये. जा. आलोच भाई. ये कुठं करावं? ही जागा कशी आहे, चांगली आहे ना? हा, दे हिच्याकडं. इकडे दे. वहिनी घ्या. आता बायको मस्त ते करतात ना तसलं काय, पाट टाकतात आणि त्याच्या आजूबाजूला रांगोळी देवाला निवेद दाखवतात ना, ते काय म्हणतात त्याला, ते सागर काय, सागर सांगर साम्र संगीत, सागर संगीत म्हणतात. हा, ते करायचं आता. हा, वहिनी, गुढीसाठी ही साडी कशी आहे सांग. चांगली आहे की? चल. आई, आत्या, काय ग? आपल्या एरियातले सगळेजण गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढायचं म्हणतायत. आत्ताच सांगून गेले, आपल्याला पण इन्व्हाइट केलंय. वंच, एवढा महत्वाचा सण आहे, पण कशाचा उत्साहच वाटत नाहीये. खरंय तुझं, माझंही तसंच काहीसं झालंय. आई, तेजसने याआधी कधीच शोभायात्रा पाहिली नाहीये. मी ना त्याला आत्ताच सांगते, त्याला नक्की आवडेल बघायला. हं, आलेच नाही. वहिनी, आपली सोहा आता मोठी झाली ना. मी काय म्हणते ते लक्षात येतंय ना तुझ्या? येते माझ्या लक्षात. पण वंस, मी काय म्हणते, काही काही गोष्टींची ना योग्य ती वेळच यावी लागते. आणि ती वेळ एकदा आली ना की त्या गोष्टीही आपोआप घडतात. खरंय तुझं म्हणणं. पाणी मी येतो. कविता वाट बघते, कविता लिहा. क्या बात आहे. कसे, कुठलीच गोष्ट ऑटोमॅटिक घडत नसते. तसंच आपण जे घडवतो तेच घडतंय. येत आहे का ध्यान? बस. म्हणजे बघ की, तुला फक्त म्हंटलो मला श्रीखंड पुरी खायची तर लगेच गेली, बनवलं रापारापानी, तू येऊन आणली बी माया ती. किती लाडाची बायको माझी. आणि त्यावर मला बरं म्हटलं तर बरवलं बी. तुम्ही म्हणालात तसं मी सगळं केलंय ना, मग प्लीज आता मला जाऊ द्या ना. एक तर तू हा कानावळी सारखा डाबा आणून इथं माझ्या तोंडावर हाणलाय. काय इथं गुढी पाडवा तुझ्या बरोबर ऍडव्हान्स मध्ये साजरा करायचं म्हटलं तर तुझी नेते घाई घाई घाई. कसं आहे, आपण तुझा नवरा आहे, गावचं वळून आहे. बस खाली, चल. का
आता एक काम कर, जा तुझ्या घरी, तिकडे जाऊन मस्तपैकी साजरा कर. तसे बी आपण तिकडच येणार आहे गुढीपाडवा सेलिब्रेट करायला. आणि तिकडं आल्यावर तुझ्यासाठी एक धमाकेदार न्यूज असणार आहे. बर जा, अगे जा म्हणते की. बाय 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 बाय. कसं आहे ना बायको, गावाबरोबर किडे बी रगडले जाते, त्याचप्रमाणे तुझ्या बरोबर वारांसबी कुटुंबी जाते. लागतंय दानाला बाबा. वहिनी, कितीही विचार नाही करायचं असं ठरवलं ना तरी सुद्धा मनामध्ये ते विचार येतातच. वंस, अहो तुम्हीच तर म्हणालात ना की कितीही दुःख असलं तरी सणासुदीला त्या दुःखाचा विचार न करता सण साजरा करायचा. आता तुम्ही जसा विचार करायला लागलात तर कसं होणार? तुझं अगदी बरोबर आहे ग. हे सगळं मीच म्हणते, पण तरी सुद्धा. मीनाक्षी, झालं ना सगळं व्यवस्थित? हो, सगळं व्यवस्थित झालं. काय ग, तू डबा घेऊन गेली होती ना देवळामध्ये? मग डबा कुठे आहे? ते मीनाक्षी, आलीस तू? मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. अगं पण तू चल ना माझ्या बरोबर प्लीज. चल म्हणतेय ना. तू थांब, मी आलेच. काय ते तरी सांग. थांब. मला सांग, ह्यातला कुठला छान दिसेल मला? का ग, बाहेर निघालीयस? ऍक्च्युली मी संध्याकाळी तेजसला भेटायला चालले म्हणून तुला विचारते. सोहा, अगं उद्या पाडवा आहे आणि आज संध्याकाळी सगळ्या कामांसाठी तुझी मदत लागेल. तू आज बाहेर जाऊ नकोस. हो, तू कामाचं टेन्शन घेऊ नकोस अजिबात. मी काही थांबणार नाहीये, जस्ट त्याला भेटून परत येणार आहे. बरं, मी एक काम करते, तेजसला कॉल करते. तसंही आमची भेटायची वेळ ठरलेलीच नाहीये. मी त्याला संध्याकाळी बोलवते. सोहा, काय ग, काय झालं? तू आज तेजसला भेटायला जाणार नाहीयेस. का? सोहा, अभिंना खूप मोठा फायनान्शियल लॉस झालाय त्यांच्या कामात आणि त्यामुळे घरातले सगळेच टेन्शनमध्ये आहेत. मीनाक्षी, मला यातलं काहीच माहित नाहीये. अगं, तू तुझ्या अभ्यासात होतीस म्हणून तुला कोणी काही सांगितलेलं नाहीये. मीनाक्षी, आले. सोहा, हे बघ, प्लीज आज तरी जाऊ नकोस तेजसला भेटायला. वहिनी नमस्कार. घे पाणी घे. थँक्यू. मी आज तुमच्यासाठी स्पेशल काहीतरी आणलंय. मीनाक्षी, तू
हाच डबा घेऊन देवळात गेली होतीस ना?